किरण भगत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपशहराध्यक्ष बदलापूर. मी उभा आहे बदलापूर गावात. मी या गावाचा सुपुत्र आहे. काही लोक राजकारणी मठांच्या लालच्याबाई या इथला विषय कोण उचलत नाही आहे. आमदार साहेबी बाजूला राहतात, आमदार साहेबी या रस्त्याने जातात. आता मी विषयाचा मुद्दा सांगतो. मी उभा आहे बदलापूर गावाची येणारा एंट्री असलेला तळा आणि तळ्यावरची वाडी. इथे घरकुल योजना आली, आदिवासी लोकांना राहायला जागा मिळाली. पण काही आदिवासी लोकांना फसवलं इथल्या दलाले आणि त्यांची घरं विकत घेतली. पण ॲक्च्युली ही घरं विकूच शकत नाही. विकुरसतली जी जागा आहे, आदिवासी लोकं राहतात, काही पिढीपासून राहतात. आपण त्यांना कळत नाही. त्यांची घरं ही दलाल लोकांनी घेतली. तर नगरपालिकेने याच्यावर कारवाई केली पाहिजे. नगरपालिका कारवाई का करत नाही आहे? नगरपालिका डोळे का फुटलेत का? इथं एवढी घरकुलची दुकानं म्हणायला सुरुवात झाली. पण नगरपालिकेचे डोळे का फुटलेत का? नगरपालिकेत कामाला असणारे लोकही भरपूर बदलापूर गावातली आहेत. त्यांना दिसत नाही काही घरं झालेले. आणि आमदार साहेब इथून जातात का? आमदारांना काय थोडा पण बदलापूरचा विकास करायचा नाही का? या 10-15 वोटिंगसाठी, 20-25 वोटिंगसाठी तुम्ही दुर्लक्ष करणार आणि नंतर डोक्याला हात मारणार का बाहेरून येऊन लोकांनी घरं विकत येतील. पण ह्या गरीब लोकांना घरातून बाहेर काढणारी हीच धराल आहेत ना. यांना वाचवा ही माझी विनंती असेल आमदारांकडे. आणि मी लवकरच सीओ साहेबांना भेटतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.